नमस्कार, न्यूजरूम स्ट्राईक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. ज्यांची बोलण्याची शैली इतकी नाट्यमय, तसंच त्यांची राजकीय कारकीर्द देखील तेवढीच नाट्यमय आहे. ज्यांना पाहिल्यावर मला फक्त एकच डायलॉग आठवतो आणि तो म्हणजे सरफरोशी की तमन्ना. पूर्ण म्हणणार नाहीये कारण तो डायलॉग मी त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे, त्यांना बोलायला सांगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आपल्यासोबत आहे. भुजबळ साहेब, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या न्यूजरूम स्ट्राईक मध्ये. मात्र जसं मी सुरुवात केली की मला तुमच्याकडनं तो डायलॉग ऐकून घ्यायचा आहे. सरफरोशी की तमन्ना, फक्त तुम्हीच म्हणू शकता तू त्या स्टाईल मध्ये. सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. हा जोर कोणाला दाखवतोय सध्या तुम्ही? हा जोर जो आहे हा जे जनतेवर अन्याय करतायत, जनतेच्या डोळ्यांमध्ये जे अश्रू निर्माण करतायत दुःखाचे, जे लोकांना संकटामध्ये टाकतायत, जे लोकांचं स्वातंत्र्य जे आहे हिरावून घेत आहेत, या सगळ्यांना जे आहे सगळ्या लोकांनी मिळून जे आहे ही शक्ती दाखवण्याची आज आवश्यकता आहे. आणि त्यामुळे हा जो शेर जो स्वातंत्र्य काळामध्ये बोलले गेले की या देशावर जे राज्य करणारे आहेत त्यांच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जे आहे लढलं पाहिजे. आता हा सबका साथ सबका विकास करना है तो सबको साथ लेकर चलो ना भाई. ये तो जो है सबका साथ के सब में जो है बंटवारा हो रहा है, ये है वो है वो है वो है, तो क्या हो रहा है? आणि त्यातून जे आहे तुम्ही काही नसतं केलं तरी चाललं असतं. पण ज्या पद्धतीनं आज नोटबंदी केली, काय फायदा झाला? लोकांना त्रास. 1 कोटी धंदे त्यावेळेला जे बंद झाले ते परत सुरू झाले नाहीत. आणि आता सगळं बाहेर येत आहे की रिझर्व्ह बँकेच्या सगळ्या अर्थतज्ञांनी सांगितलं होतं हे करू नका म्हणून. कुणाला विचारून तुम्ही केलं? एका रात्री. आणि आतंकवाद तुम्हाला थांबवायचा होता, थांबला आतंकवाद, आला काळा पैसा तुमच्याकडे. अशा एक नाही दोन अनेक गोष्टी ज्या आहेत यांनी केल्या. ज्या गोष्टी ज्या आहेत किंवा ज्या संस्था आहेत ज्यांना एक स्थैर्य प्राप्त झालं होतं, ज्यांच्यावर लोकांचा विश्वास, ज्यांच्यावर जगाचा विश्वास, सुप्रीम कोर्ट, सगळ्यांचा विश्वास, मी कोर्टात जाईल तर सुप्रीम कोर्टाचे जजेस बाहेर यायला लागले आणि तक्रार करायला लागले. सीबीआय, आपण सांगायचो मर्डर झालेला आहे त्याची चौकशी होत नाही, मी सीबीआयकडे चौकशी. आता कोणाकडे द्यायची चौकशी? काय चाललंय सीबीआय मध्ये? कोण लोक आणून बसवतायत? जे काम करणार आहेत त्यांना ताबडतोब बाहेर फेकतायत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं बसवा तिथे, तरी दुसऱ्या दिवशी हाकलतायत त्यांना. काय चाललेलं? हे रिझर्व्ह बँक, सांगा ना मला काय झालं? ठीक आहे, रघुराम राजन गेले आणि इतर गेले, उर्जित पटेलला तुम्ही नेमले होते तेही गेले. म्हणजे हे सगळे जे आहेत फायनान्स मध्ये एक्सपर्ट असलेले लोक, ज्यांचा जगामध्ये बोलबाला आहे, जगाच्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जे शिकवतात त्यांना बाजूला केलेला आहे. आणि इतिहास तज्ञ आता शक्तिकांत दास येऊन तिथे बसलेले आहेत. कशासाठी हे होत आहे सगळं मला सांगा. म्हणजे एक अशी संस्था आहे, प्लॅनिंग कमिशन तर आल्याबरोबरच त्यांनी संपवून टाकले. म्हणजे आज विश्वास ठेवायचा तर ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत ह्या अनेक वर्ष ज्या चाललेल्या आहेत आणि त्यांच्या टेस्ट करत, त्यांच्यावर चाचणी करत करत त्या आज एका विशिष्ट अशा स्तरावर आलेल्या होत्या की ज्यांच्यावर लोकांचा नव्हे जगाचा विश्वास होता. सीबीआय असेल, तुमची रिझर्व्ह बँक असेल, तुमचं सुप्रीम कोर्ट असेल. तर एक जे असं वाटत होतं की नाही की मला कुठेतरी कोणी माझ्यावर अन्याय केला तर मला कुठेतरी न्याय मिळेल. आता कुणाकडे जायचं आहे? बरोबर. भुजबळ साहेब, आज इतकी वर्ष मी तुम्हाला बघते, तुमचा आक्रमकपणा जराही कमी नाही झाला. म्हणजे तुम्ही शिवसेनेत होतात तेव्हाही तसेच आक्रमक होतात. मधल्या काळामध्ये पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं, मात्र त्यानंतर सुद्धा याही वयामध्ये तुमचा आक्रमकपणा आम्हाला इथे दिसतो. तुम्ही म्हणता की भाजप सरकारनं, मोदींनी काहीच केलं नाही. त्यांनी एक केलं ना, त्यांनी असं म्हटलं होतं आम्ही काँग्रेस मुक्त भारत करणार. आज त्यांनी काँग्रेसमधले सगळे नेते आपल्याकडे घ्यायला लावले की आजचा नवीनच आहे की सुजय विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आज भाजपमध्ये आले. तिथे एक असं आहे की म्हणजे भुजबळ असोत, पवार असोत किंवा मग राणे असोत, या सगळ्यांना आपल्या पक्षाची वाटचाल किंवा पक्ष पुढे नेणं हे आव्हान वाटतं की मग आपल्या मुलांचं भवितव्य हा सगळ्यात मोठा आव्हानात्मक प्रश्न वाटतो? असं आहे की मोदीजी म्हणाले आम्ही काँग्रेस मुक्त भारत करू, ते शक्य नाही. कारण काँग्रेस हा एक विचार आहे.
काँग्रेस हा एक इतिहास आहे. तो इतिहास बलिदानाचा आहे, स्वातंत्र्य लढ्याचा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे लढा करतायत जनतेमध्ये, त्यांचा नाही, स्वातंत्र्यासाठीचा लढा त्यांनी दिलेला आहे. आणि हा विचार काय, एखादा कार्यकर्ता किंवा एखादा नेता इकडून तिकडे गेला म्हणजे विचार मरतो असं नाही. तो विचार लोकांमध्ये रुजलेला आहे. मग सुजय त्यामुळे विखे पाटलांचं काय आज म्हणणं? आज ठीक आहे, आज अनेक लोकांना असं वाटतं, म्हणजे विशेषतः निवडणूक आल्यानंतर तिकडचे इकडे येणार, इकडचे तिकडे जाणार, हे होतं. आणि त्यातल्या नवीन पिढीला तर जे आहे ताबडतोब काहीतरी रिझल्ट हवे असतात. पूर्वीच्या गोष्टी जरा वेगळ्या होत्या आणि आता थोडंसं जे आहे थोडासा बदल जाणवतोय. काय कित्येकांची मुलं त्यांच्या वडिलांच्या हातामध्ये नाहीत असं दिसतंय, असं वाटायला पण लागलं. वडिलांनाही आपल्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असतोच की. म्हणजे राणेंना आपल्या मुलांचं भवितव्य काय असणार याची चिंता आहे, भुजबळांना स्वतःला आपल्या मुलांचं भवितव्य काय असणार याची चिंता आहे. पण निदान मला असं वाटतं की त्यांनी हे असं तरी काही करू नये की बापाने एका पक्षात राहायचं, मुलाने दुसऱ्या पक्षात जायचं तर सगळ्यांनी जायचं, असं तर करू नये. म्हणजे हे बरं आहे, विरोधी पक्षात पण तुमच्याच घरचा मनुष्य आणि सरकारमध्ये सुद्धा तुमच्याच घरचा मनुष्य, चांगली गोष्ट आहे. याचं सरकार आलं की यांनी सावरून घ्यायचं आणि तुमचं सरकार आलं का ते आणि मुलाने सावरून घ्यायचं. तुम्ही म्हणतात की ती तुमची पिढी वेगळी होती आणि आत्ताची पिढी का भाजपकडे का जाते किंवा इतर पक्षात का जाते? काय त्यांना वैचारिक बेस नाहीये, पैशाचा तर राजकारणात पैसा मोठ्या प्रमाणावर आलाय म्हणून आहे की आणखी भविष्याची चिंता नाहीये? एक तर म्हणजे 2-4 प्रकरणांवरून सगळीकडे असंच चाललंय आहे असा विचार करणे हे बरोबर होणार नाही. हजारो लोक आहेत, हजारो कार्यकर्ते आहेत, शेकडो लीडर्स आहेत, नेते आहेत. त्याच्यामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी असं होईल, पण म्हणून सर्रास असं होत आहे असं नाही. तुमच्याही पक्षात रणजितसिंग मोहिते पाटील चाललेत ना भाजपमध्ये? ठीक आहे, त्यांना म्हणजे असं वाटतं मला किंवा तिकीट नाही मिळालं किंवा लढायला नाही मिळालं का म्हणून हे जात आहेत. मला असं वाटतं की आजकाल थोडं थांबण्याची जी आहे प्रवृत्ती नाही. पूर्वीच्या काळी जे होते, मला माहिती म्हणजे मी आज 50 वर्षापेक्षा जास्त झालं मला या राजकारणामध्ये. पूर्वी एकदा तुम्ही असं खालून असं महानगरपालिका, नगरपालिका वगैरे असे निवडून मग आमदार व्हा, मग आमदार 2-3 वेळा व्हा, मग त्याच्यानंतर तुम्ही मंत्री व्हा. आता ताबडतोब सगळ्यांना सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत. आल्या नवीन पिढीला सुद्धा ताबडतोब तुम्ही तिकीट नाही देता, तुम्ही देता ना, द्या, चला मला निवडून द्या, मला मंत्री करा. अरे आता थांबायला वेळ ना, म्हणजे खरोखरच जग अतिशय जोरात म्हणजे धावतंय पुढे असं वाटायला लागलं. खरोखर परिणाम काय होते, म्हणजे याचे पुढे जाऊन काय परिणाम? मला नाही वाटत काही परिणाम होईल. याच्यातून पश्चाताप होईल. कोणाला म्हणजे गेलेल्या लोकांना सुद्धा पश्चाताप होईल की आपण कुठून कुठे गेलो आणि का गेलो. निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक जण जे आहे आपल्या दाढ्या कुरवाळीत असतो, पण निवडणूक संपल्यानंतर त्याची गरज त्या पक्षामध्ये किती आहे, मान सन्मान किती आहे आणि ओरिजिनल पक्षात किती आहे हे लक्षात येईल. सगळं जे घडलंय ते नगरच्या जागेवरून हे सगळं घडलंय. सुजय विखेंचं भाजपमध्ये जाणं, नगरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. तुम्ही जागा वाटपाच्या चर्चेमध्ये सहभागी होतात. नेमकं काय मागणी होती त्यांची की, आणि राष्ट्रवादीने ही जागा का सोडली नाही, सगळ्यात महत्वाचं? राष्ट्रवादी जे आहे आतापर्यंत ज्या जागा साधारणपणे लढतायत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या 2च्या निवडणुकांमध्ये, त्याच्यामध्ये नगरची जागा जी ही नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्यामुळं आम्ही सांगायचो बा ही आमची जागा आहे आणि इथे चांगले आमच्याकडे उमेदवार आहे, निवडून येण्यासारखी परिस्थिती आहे, त्यामुळे आम्ही ही जागा सोडणार नाही. आता तिकडून पलीकडून सांगितलं जायचं की नाही ही जागा तुम्ही आम्हाला सोडा, आणि आम्ही सांगायचं सोडायचं. नंतर मग असं कळलं की ते सुजय विखेसाठी त्यांना जागा पाहिजे. शेवटी आम्ही म्हटलं आता हे सगळं काय अशा अडचणीचं चाललेलं आहे, तर ठीक आहे. मग मागे एकदा मागच्या का विधानसभेच्या निवडणुकीला कोल्हापूरच्या ठिकाणी मालोजी राजे वगैरे होते, ते राष्ट्रवादीच होते. मग आम्ही सांगितलं बरं ठीक आहे, मग हे मालोजी राजे तुम्ही घ्या, ते निवडून येणारी ही व्यक्ती आहे, परंतु ही जागा तुमच्याकडे गेली ना, हा माणूस आमचा तुम्ही घ्या. आता मालोजीला ते निवडून आले होते त्यावेळेला. मग आम्ही असं म्हटलं ठीक आहे, आता असंच जर असेल तर ठीक आहे. मग हा पण विचार झाला की सुजय जे आहे राष्ट्रवादीचं तिकीट घेऊन लढत असेल तर सुजयला राष्ट्रवादीचं तिकीट लढायला काय हरकत आहे. शेवटी एकत्र तर राहायचंच आहे.
हा मुद्दा आला. आता सुजय जे आहे हे इकडे गेले कुठे भाजपमध्ये. जर भाजपच्या सिम्बॉलवर निशाणीवर त्यांना लढलेलं चालतं तर काँग्रेस बरोबर असलेल्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांना लढण्यास काय हरकत होती? याच्या पाठीमागे मग काय तत्वज्ञान काय आहे? तुम्ही काँग्रेसवादी आहेत म्हणता, तुमचे वडील पण नेते आहेत, आनंदाची गोष्ट आहे. मग काँग्रेसच्या जवळ असलेला पक्ष जो आहे, बरोबर चालणारा पक्ष जो आहे, त्याने आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे, मग तुम्ही आम्ही त्यांना तिकीट देतो, त्यांना असं निवडून त्यांना उभं राहायचंच आहे. मग ते चिन्ह न घेता सुद्धा त्यांना मग बीजेपीतच जायचं. म्हणजे याचा अर्थ त्यांना पहिला पण ठरलेलं होतं की काहीतरी कारण पाहिजे होतं आणि बीजेपीत जायचं होतं, असं त्याचा दुसरा अर्थ आहे. पण त्यांचं जसं ग्रँड स्वागत करण्यात आलं, तुम्ही सगळं पाहिलं असेल की किती मोठा प्रोग्राम केला होता. एक प्रकारे हा सगळा ग्रँड असा प्रोग्राम करून त्यांनी सुजय विखेंना आपल्यामध्ये घेऊन एक आघाडीला एक धक्का दिला असं नाही वाटत? मला स्वतःला काय असं वाटत नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की निवडणुकीच्या वेळेला असे येणार जाणार आणि जे लोक येतात त्यांचं मोठं स्वागत होणं ते तेवढ्या पुरते निवडणुकीमध्ये जे आहे ते दाखवायला लागतं सगळ्यांच्या समोर. परंतु पुढे काय आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. बरोबर. आणि दुसरं म्हणजे की खरं म्हणजे बीजेपी आता एवढी 5 वर्ष जे आहे देशावर आणि राज्यावर पूर्ण कंट्रोल त्यांचा राज, त्यांना एवढे उमेदवार तयार करता आले नाहीत. दुसरीकडून उमेदवार आणावे लागतात आणि त्यांचं स्वागत करावं लागतं आणि त्यांना तिकीट द्यावं लागतं वगैरे. तर म्हणजे त्या दृष्टीने मला असं कमी पडले कुठेतरी बीजेपी, असं म्हणायला काय हरकत आहे. युद्ध सुरू व्हायचं आहे अजून निवडणुकीचं, त्याच्या अगोदर सेनापतीवरच भाजप सेनापतींनाच घेऊन सैन्याला नामोहरम करते. रणजितसिंह पाटलांचं अपडेट आता तुम्ही सांगू शकाल काय? ते थांबणार आहेत राष्ट्रवादीत की जात आहेत भाजपमध्ये? हे बघा, आताचे मतदार जे आहेत ना, पूर्वी एखाद्यानं सांगितल्यानंतर सगळे मतदार तिकडे जायचे. पूर्वीच्या जमान्यामध्ये काही की वोटर्स होते, म्हणजे या एका परिसरामध्ये गेलं त्यांना सांगितलं की ती सगळी मतं मिळाली. साहेब आता ही अशी परिस्थिती राहिली नाही. आता हा प्रत्येकाच्या हातामध्ये, म्हणजे एक तर हा तुमची हे इलेक्ट्रॉनिक मीडिया TV आणि दुसरं म्हणजे तो मोबाईल, त्याच्यावरून कोण कुठे कशासाठी जातोय, कोण काय करतोय हे प्रत्येक घरातल्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना सुद्धा आता माहीत व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे गेला तर तो तिकडे का गेला, आणि तसं जर गेला असेल तर मी जायला काय बांधील आहे का त्यांचा? ही मोदींची हवा आहे की? फडणवीस म्हणतात. हवा गेली, हवा तर गेली. पण फडणवीस म्हणतात ना हे वारे आहेत, बदलते वारे पवारांनी देखील ओळखले. अहो, मोदींची हवा 2014 मध्ये होती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं मोदी मोदी, विकास विकास विकास. त्याच्यानंतर अगदी महिन्यापूर्वी काय चाललं होतं? विकास बाजूला राहिले, मोदी बाजूला राहिले. काय चाललं होतं? राम मंदिर यही बनाएंगे, अभी बनाएंगे, ताबडतोब बनाएंगे वगैरे वगैरे वगैरे. आता काय चाललं? आता पुलवामा, हे सैन्य, हे आम्ही जवान, आम्ही देशात संरक्षण करतो, आम्ही. आता कुठे गेलं ते विकास, कुठे गेले बाकीचं ते सगळं? तर ती हवा जी होती मोदींची हवा ती गेली. म्हणून आता हे सगळे जे आहेत, आता भाजप लढणार आहे का सैन्याच्या आड जाऊन भाजप लढणार आहे, देवाला माहिती काय आहे. पण तुम्ही मोदींची खूप छान नक्कल करता. आम्हाला नाही हो, मला कुठे काय नक्कल करा. ते तुम्ही जे मोदी दाखवता ना स्वतः टीव्हीवर, बघतात तुमची नक्कल. ते तुम्ही तुमचे जे टीव्हीवर तुम्ही दाखवता ना, आम्ही तेच ते बोलतो की बा हे असं बोलले होते, आम्ही ते बोलत असतो. नकलीचा विषय एकदा निघाला दाखवा ना, म्हणजे मोदींचं मित्र असं एकदा बोलून दाखवा ना. म्हणजे मोदींनाही कॉम्प्लेक्स येईल इतकं छान म्हणता तुम्ही. अहो, मग मी असं काय करायला लागलं की ते लोक मध्ये नकलाकार आहे, याचं काय ऐका. नाही, मोदीही करतात की नक्कल? मोदीही नक्कल करतात की आपल्या भाषणांमधून? पण ते असं ते मोठे आहेत, त्यांच्या विरुद्ध तसं बोलता येत नाही. आमच्या विरुद्ध कोणी बोलतो नकलाकार आहे, याला काय, याचं काय ऐकायचं? जामिनावर सुटून आल्यानंतर भुजबळांचं एक वेगळं असं रुद्र अवतार महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळते. नेमकं रोष कोणावर आहे? म्हणजे वादग्रस्त भाषणांमधून असेल किंवा नकला करण्यामधून? माझा रोष नाही कोणावर हो. नेमका रोष कोणावर आहे? माझा रोष कुणावरच नाहीये. एक लक्षात घ्या, आम्ही जे आहेत राजकारणामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असं आम्ही समजतो. आम्ही कुणाला दुश्मन समजत नाही.
ते समजत असतील आम्हाला कोणीतरी आम्हाला दुश्मन, पण आम्ही दुश्मन समजत नाही. आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही दुश्मन पक्षात नाहीत, आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमच्या हातून हे घडलं नाही हे आम्ही लोकांपुढे मांडणं हे आमचं काम आहे विरोधी पक्षाचं. आणि तुम्ही जर म्हणा बघा बघा सगळे एकत्र येऊन जे आहेत मला पाडायला उभे राहिले, म्हणजे काय कुठच्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की विरोधी पक्ष येतोय आणि या सरकारला परत बसवा म्हणून सांगतो, असा कुठचा आहे का विरोधी पक्ष अख्ख्या जगात कुठे? अरे विरोधी पक्षाचं काम आहे की तुम्ही इथे जे फेल झालेला आहात काय तुम्हाला लोकांनी बाजूला हटवलं पाहिजे, हे विरोधी पक्षाचं काम आहे. तेच आम्ही बोलत असतो. आणि ते बोलत असताना कोणी मोठ्या आवाजात, कोणी छोट्या आवाजात, कोणी शेअर शायरी करून, कोणी कवितेमधून असं ते बोलत का. शेवटी लोकांना सुद्धा भाषण करताना अगदीच कंटाळा सुद्धा येऊ नये की हा काहीतरी पुस्तक वाचतोय की काय, असं वाटू नये. तुम्ही एक कविता म्हटली होती आत्ताच महिनाभरापूर्वी. अगर इतना गुरूर है तुमको सत्ता का इस कदर तो तख्त पलटने का हुनर भी हम रखते हैं. खूप छान. क्या बात आहे. तुम्ही किती गर्व करायचा. बरोबर. खेल ताश का हो या जिंदगी का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकालता है. क्या बात आहे, क्या बात आहे. मोदींवर एवढी टीका का करता? म्हणजे एवढी टीका काय करता याचं कारण जे आहे, मोदींनी जे जे सांगितलं ते जे आहे आतापर्यंत जे आहे त्यांनी पूर्ण केलं नाही. लोकांना फसवलं. फसून लोकांना तुम्ही सत्तेवर आलात आणि 5 वर्षामध्ये फक्त बोलण्याचं काम केलं. एक आणखी त्याच्यावर एक हे आठवलं म्हणून सांगतो. कफन हटा दो मेरे चेहरे से मुझे आदत है मुस्कुराने की. कफन हटा दो मेरे चेहरे से मुझे आदत है मुस्कुराने की. दफनाने वालों जरा रुक जाओ. दफनाने वाले जरा रुक जाओ. मुझे अब भी उम्मीद है मेरे खाते में 15 लाख आने की. भुजबळ साहेब, 95 ते 99 युती सरकारचं जेव्हा सरकार आलं होतं तेव्हा हा ढाण्या वाघ एकटा पुरून उरला होता विरोधी पक्षामध्ये. यावेळेस ह्या ढाण्या वाघाचा मुकाबला करायला लागू नये म्हणून जायबंदी करून बाजूला ठेवलं होतं का? 2.5 वर्ष. हा हो ना, मग ते 2.5 वर्ष तेव्हा जे तुम्ही केलं होतं ते एकट्यानेच केलं होतं 95 ते 99 शिवसेनेच्या काळामध्ये. म्हणून 2.5 वर्ष. म्हणून आता तुम्हाला तसंच बाजूला करून ठेवलंय का की बाबा ह्यांनी जर विधानसभेमध्ये आले तर यांच्या प्रश्नांची उत्तर देणं आपल्याला काही परवडायचं नाही? माझं म्हणणंच ते आहे की हे सगळं जे आहे त्यांनी केलं. आता हे काय मी माझी सफाई सांगायला काही येत नाही, पण एवढंच सांगतो की ज्याच्या जो माझ्यावर त्यांनी आरोप ठेवलेला आहे त्या आरोपापोटी जे म्हणता भ्रष्टाचार झाला, सरकारच्या तिजोरीतील एक नया पैसा सुद्धा महाराष्ट्र सदनला आतापर्यंत त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेला नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की कशा रीतीने हळूहळू मला जे आहे अडचणीत आणलं. अगोदर 25,000 कोटीचा घोटाळा झाला. कोणी काय बोलत होतं 25,000 कोटीचा घोटाळा. मग म्हणे 10,000 कोटीचा घोटाळा झाला. मग म्हणे आता 850 कोटीचा घोटाळा. म्हणजे 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट ते पण कॅबिनेटने दिलेलं आहे. त्याच्यापोटी सगळ्या इमारती तयार झालेल्या आहेत. त्या 100 कोटीच्या कॉन्ट्रॅक्टच्या पोटी त्या कंत्राटदाराला एक नया पैसा भेटला ना, मधून मिळाला नाही आणि त्याने मला 850 कोटी रुपये दिले असं शेवटीचे चार्जशीट बनवलं. हे सगळं कशासाठी? हे कशासाठी केलं? तर तोंड गप्पा करण्यासाठी, दुसरं काय. कारण तो अनुभव मागचा जो वाईट होता ना, 95 ते 99चा अनुभव वाईट होता. त्याच्यामुळे जेवढं आपल्या आतमध्ये राहील तेवढा शांत राहील. आतून एखाद दुसरं पत्र कधी यायचो तुम्ही त्याच्याला थोडंसं पब्लिसिटी द्यायची, हे बरोबर आहे. पण आता सुटलो आहोत, जोपर्यंत पुढे आता अटक करत नाही तोपर्यंत बाहेर आहे, तोपर्यंत बोलायला काय हरकत आहे? जेव्हा तुम्हाला अटक झाली त्या सगळ्या बातम्या आल्या त्यावेळेस सारख्या बातम्या येत होत्या की छगन भुजबळांच्या या प्रॉपर्टीवर आम्ही आता सील केलं किंवा इथे छापा टाकला, इतकी प्रॉपर्टी जप्त, तितकी प्रॉपर्टी जप्त, 1,000 करोडचा घोटाळा, 2,000 करोडचा घोटाळा. 25,000 कोटीचा हो, घोटाळा. नाही म्हणजे छगन भुजबळांची प्रॉपर्टी, नेमकी छगन भुजबळांची प्रॉपर्टी अशी किती करोडची आहे? आता तुम्हीच शोधा. जो 15,000 रुपये एकरने जागा जर घेतली असेल मी 1970 सालामध्ये माझ्या मामांकडून नाशिकची, ते मी कागदपत्र दाखवले. तुमच्यापैकी काही लोक आले होते वरळीला त्यावेळेला. अरे कागदपत्र बघा, मी 70 सालची माझी जमीन आहे. ज्या ती जमीन नाशिकच्या बाहेर 10 किलोमीटर होती, तिथे पाणी नव्हतं,
लाईट नव्हती, रस्ता नव्हता, काहीच नव्हतं, ओसाड जमीन ती मी घेतलेली आहे. ती आता शहराच्या मध्ये आली, आता बिल्डिंग व्हायला लागल्या. मी काही ती विकली नाही, बाकीच्यांनी बिल्डिंग विकल्या. आता त्याची किंमत काही कोट्यावधी रुपये झाली. त्याच्यात माझं काय श्रेय आहे? ते आपोआपच जमिनीची किंमत वाढली. किंवा माझ्या आजीने म्हणजे आईच्या मावशीनं तिच्या नावाने असलेली भाड्याची पावती काहीतरी 30 वर्षापूर्वी माझ्या मुलाच्या नावाने ती भाड्याची पावती गेली. संबंध काय मला सांगा जप्त करायचं. आतापर्यंत ते जे सगळे त्यांचे प्रोजेक्ट वगैरे अमुक तमुक सगळे घेऊन जो काय हिशोब लावला, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे 15,000 रुपयाची जागा जी आता काही कोटी रुपये एकर झाली, ते धरून सुद्धा 150 कोटीपर्यंत गेलेले आहेत. सगळं वाढवून 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 आणखी 2 शून्य वाढवले का त्यांनी? आता आणखीन वाढवा म्हणते. त्याच्यामध्ये सगळ्या- माझं काय? 10 एकराचीच किंमत आज ती 100 कोटी रुपये झाली त्याची माझ्या नाशिकच्या जमिनीची. पण इथेही तुमचा माझं एक काय डायलॉग होता त्याच्यामध्ये ना, इथेही तुमचा एक डायलॉग होता, वारे शासन ते राखेल. वारे शासन तेरा खेल, मांगा न्याय, हो गई जेल. ते महाराष्ट्र सदन घोटाळा हा सगळ्यात मोठा होता, सगळ्यात गाजला होता. गाजला होता म्हणा. हा, गाजला हा. होता. त्यासाठी तुम्हाला 2 वर्ष जेलमध्ये सुद्धा जावं 2.5 वर्ष. हा. 2.5 वर्ष. हा. आता त्याच महाराष्ट्र सदन मध्ये PM मोदी सुद्धा मीटिंग घेतात, गजबजलेलं आहे. जेव्हा तुम्ही त्याकडे पाहता तेव्हा तुमच्या भावना काय असतात? मला एक आनंद वाटतो की पूर्वी जे महाराष्ट्र सदन आमचं एवढं वाईट होतं की सगळे लोक आम्हाला नावं ठेवायचे आणि ते सदन काय होत नाही. परंतु आता ते सदन बांधायला घेतलं तेव्हा मी स्वतः लक्ष घातलं आणि ते एवढं सुंदर बांधलं की आता अमित शहा तिकडे मीटिंग घेतात, नरेंद्र मोदी साहेब आले, त्याने 1 तास ते पाहिलं ते सगळं. आणि किती खर्च झाला अशी चौकशी त्यांनी केली तर काहीच खर्च झालेला नाही. त्यामुळे खासदार पण तिथे वा महाराष्ट्र सदन तो बहुत सुंदर बनाने वाला अंदर. तर आज एक मला अभिमान असा वाटतो की महाराष्ट्र सदन खरोखर अतिशय भव्य सुंदर एकदम राजवाड्यासारखं बाहेरून दिसतं. आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा जो आज सिंहासनावर बसलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुले, शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे वगैरे, आणि एवढं सुंदर बांधलेलं आहे की लोक सगळे प्रधानमंत्र्यांसहित तिकडे येतात आणि तेवढं वाहवा करतात. मला याच्यामध्ये आनंद आहे की नाही, आपण एक काही ना काहीतरी एक वास्तू अशी उभी केली. राष्ट्रपती त्यावेळेचे प्रणब मुखर्जी यांनी सांगितलं की राष्ट्रपती भवनानंतर सुंदर असलेली अशी ही इमारत आहे. आणखीन काय पाहिजे मला त्याचा आनंद आणि गर्व आहे की आपण हे करू शकलो. आपल्याकडे एकूण मफलरी किती आहेत? भरपूर. कारण तुमच्यासारखे मित्र आता कुठेही गेलेत किंवा काय वाढदिवस असेल किंवा आणखीन काय असेल तर हल्ली शाल द्यायचे, आता मफलर देतात. वाढदिवसाला पण मफलर देतात, कार्यक्रमाला गेले तरी मफलर गळ्यात घालतात. तर अशा खूप मफलरी आहेत. बरोबर. सर, पण तुमचा हा मफलर फेमस झाला तो राज ठाकरेंमुळे. हा, आता ते ठीक आहे, राज ठाकरेंच्या अगोदरपासून मी घालत होतो, पण ते बोलले म्हणून ठीक आहे. भाषणामध्ये ते बोलत असतात तर बोलायला काय. बरं, आपण मफलरचा विषय निघाला जाण्याआधी थोडस एक आपण रॅपिड फायर आपण घेऊया. एक आपलं न्यूजरूम स्ट्राईक आपण भुजबळ साहेबांवर करूयात. एका वाक्यात, एका शब्दात उत्तर द्यायचंय तुम्हाला, आणि जर प्रश्न आवडला नाही तर तुम्हाला पास म्हणून म्हणायचे. सगळ्यात जास्त पसंती, आवडीचा नेता तुमचा कोण, उद्धव ठाकरे की राज ठाकरे? बाळासाहेब ठाकरे. नाही, नावच नाहीये, पण नावं 2च आहेत, उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे. ठाकरे. राज की उद्धव? ओबीसी नेता कोण, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे की छगन भुजबळ? माझं काय, मी कसला नेता हो, मी साधा कार्यकर्ता आहे. आणि ते दोघे पण बिचारे खडसे आणि पंकजाताई ते एकाच पक्षात आहे. त्याच्यामुळे एखाद्याचं नाव घेऊन दुसऱ्याला नाराज करणं बरोबर ठरणार नाही. एक तर एकाच पक्षामध्ये त्यांचं काय चाललेलं आहे त्याच्यामुळे मी आणखी काहीतरी सांगायचं. आपण प्रश्न पास करून टाकूया. दुसरा आहे, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल, सुप्रिया सुळे, अजित पवार की छगन भुजबळ? पवार साहेब ज्याला मुख्यमंत्री करतील तो बघायला मला आवडेल. आवडता नेता कोण, बाळासाहेब ठाकरे की शरद पवार? दोन्ही. दोघांचं असं आहे की एकच नेता आवडतो असं नाही. मी दोघांच्या बरोबर काम केलं. 25 वर्ष बाळासाहेबांबरोबर, 28-29 वर्षात पवार साहेबांबरोबर.
दोघेही जे आहेत अतिशय श्रेष्ठ, दोघांचं कर्तृत्व फार मोठं, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रात, आणि त्यामुळे हा कमी हा जास्त हे काय मी नाही सांगू शकत. जर मफलर भेट द्यायचा असेल, तुम्ही म्हणालात आता शॉल देत नाही आपण मफलर भेट देतो, मफलर भेट द्यायचा असेल तर कोणाला देईल? राज ठाकरे की उद्धव ठाकरेला? त्याने अजून मागितलीच नाही तर कशाला देणार मी? आणि मला मफलर लागते तर मी दुसऱ्याला का देऊ? तुम्हाला शिवसेना सोडल्याचा कधी पश्चाताप झाला? पश्चाताप झाला असं नाही की असं पश्चाताप कधी होईल किंवा दुसऱ्या पक्षाला आम्ही गेलो आणि तिथे जर मान सन्मान मिळाला नाही किंवा काम करायला मिळालं नाही तर पश्चाताप होईल. बाकी पश्चाताप होण्याचं तसं कारण नाही. परंतु ठीक आहे, जुनी माणसं वगैरे आज सुद्धा आता एक महिन्यापूर्वी राज ठाकरे यांच्या चिरंजीवाचं लग्न होतं, तिथे फार जुने शिवसैनिक भेटलं, एक आनंद वाटला. आणि त्या दिवसामध्ये मला चर्चा सुरू, कसा आहे रे हा, तो कसा आहे रे, तो कसा आहे रे. तर ते एक दिवस आठवतात, ते एक वेगळे दिवस होते. आणि यात पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक विधायक काम कसं करता येईल, लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील, जनसामान्य सगळ्यांचं शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मिळत आहे. आणि मी आभारी आहे की मला दोन नेत्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. बरोबर. तुम्ही आधीची शिवसेना आणि आताची शिवसेना तुम्हाला कशी वाटते? कारण आता पुन्हा एकदा शिवसेना नाही असं म्हणताना शिवसेना आणि भाजप यांची युती झाली. खरं म्हणजे जे आहे मला म्हणजे थोडंसं आश्चर्य वाटलं. मला वाटत होतं की होईल का न होईल, आता 50% मनामध्ये गोंधळ माझ्या सुद्धा होता. कारण उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं कडाडून त्यांच्यावर टीका करत होते की पहारेकरी चोर आहे, म्हणजे ते राहुल गांधी म्हणायचे चौकीदार चोर आहे, हे म्हणायचे पहारेकरी चोर आहे. तर पहारेकरी चोर आहे म्हणजे मोदीच. आता एवढ्या मोठ्या पंतप्रधानांना हे चोर म्हटल्यानंतर हे परत कसे जातील? किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी हा सगळ्यात मोठा महाघोटाळा आहे, तेच म्हणाले. आता ते आणखीन काय काय म्हणाले तर हे काय सांगणार आता. तर ते बरेच काही म्हणाले. आता त्याच्यावरून मला असं वाटलं की बा हे काही जातील असं काही वाटत नाही. पण आता ते गेले. बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरेंनी जे आहे शिवसेना सांभाळली, जिवंत ठेवली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निदान ती संपली नाही, ती संपणार सगळे म्हणत, मी म्हणत होतो नाही संपणार नाही, त्यांनी ठेवली. हे त्यांचं कर्तृत्व आहे. परंतु ज्या पद्धतीनं ते शिवसेनेवर बीजेपीवर तुटून पडत होते आणि नंतर अचानक हे जे झालं ते अनेक शिवसैनिकांना आवडलं नाही असं मला वाटतं. म्हणजे किती वाघाच्या पंजा अमुक तमुक. मग ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं नाही, वाघाच्या जबडात घालून हात मोजतो दात आमची जात. आता काय आता सांगायचं, आता ते सगळं झालं, ते दात मोजले, काय झाले, आता ठीक आहे. आता तर काय म्हणा, आता आवाज सावकाश, त्यावेळेला फार मजबूती म्हणजे धैर्याने मोजावं लागतं, आता आरामात मोजा म्हटलं. सर्वपक्षीय नेत्यांची मराठा आरक्षणाला सहमती आहे. 23 मार्च 1994ला 100 जातींना ओबीसी मध्ये समावेश करण्यात आलं एका शासकीय आदेशाने, GRने. 23 मार्च 1994ला 100 जातींना ओबीसी मध्ये समावेश केला आयोगाच्या शिफारसीविना. मराठा समाजाला आयोगाची शिफारस असताना सुद्धा ओबीसीच्या समावेशाला विरोध का होतो? मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण द्यावं असं बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मराठा समाजाचे लीडर सगळ्यांचंच म्हणणं आहे की ओबीसीचा जो काही कोटा आहे किंवा ओबीसीचे लोक आहेत त्यांना धक्का लावू नका. 23 मार्च 1994ला 100 जातींना 50% आरक्षणामध्ये समावेश केलं, ओबीसीचं 32% आरक्षण केलं. त्या 100 जातींचा कोणताही सर्वे झाला नव्हता. मग मराठा समाजाला ज्या आरक्षण असं आहे की हे सगळं जे आजपासून चाललं नाहीये, स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे आहे ओबीसीच्या आरक्षणाची ही लढाई सुरू आहे. ती आजकालची लढाई नाही आहे, फार जुनी लढाई आहे ती. आणि त्याच्यामध्ये बस शेवटी कालेलकर आयोग झाला, त्याच्यानंतर कालेलकर आयोगाचं सुद्धा असं म्हणणं होतं की ओबीसीना आरक्षण दिलं पाहिजे. पण शेवटी काहीतरी प्रेशर आलं आणि त्यांनी सांगितलं की माझा याला विरोध आहे म्हणून. त्याच्यानंतर जे आहे मंडल आयोग आला, मंडल आयोगाने सुद्धा आरक्षण रिपोर्ट दिल्यानंतर काही वर्ष गेली त्याच्यात
आणि नंतर तो बाहेर आला. त्याच्यानंतर सुद्धा जे आहे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे 9 जजेस यांच्या घटनापीठासमोर हा प्रश्न गेला आणि त्यांनी जे आहे या सगळ्या जातींचं हे आरक्षण जे आहे मान्य केलेलं आहे. आता त्याच्यावर काय चर्चा करणार? भुजबळ साहेब, मात्र महाराष्ट्रामध्ये जातीपातीचंच राजकारण आता होत राहणार का? म्हणजे असं काय घडलं की भुजबळ काही बाहेर आले की शरद पवारांनी पुणेरी पगडी काढून फुले पगडी घातली? जातीचा काही भाग नाही हो. आज आमच्या गावात गेलात की कोणती पुणेरी पगडी घालतो का? कुठच्या गावामध्ये पुणेरी पगडी घालतात? पुन्हा सोडून कुठे घालतात? ते पण ते आणि ती पगडी म्हणजे पांडित्याचं लक्षण आहे. आता आम्ही कुठे पंडित? त्याच्यामुळे आम्हाला ती साधी पगडी घातली जी गावात लोक घालतात ते. पण पगडीचं राजकारण त्यानंतर खूप रंगलं. त्याच्यात तुम्ही राजकारण त्याला म्हणता, पण त्याच्यात काय राजकारण वगैरे मला काय दिसत नाही. पवार साहेबांना वाटलं होतं की सामान्य माणसाचा मनुष्य आहे हा, आणि सामान्य माणसं गावामध्ये जशी पगडी घालतात आपल्याला तशी त्यांनी घातली. पण ती म्हणजे महामहोपाध्याय वगैरे ते लोक घालतात ती पगडी. पण आता म्हणजे डोकं नसलं तरी सुद्धा ती पगडी घालतात. तुम्हाला टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पण आली की प्रकाश आंबेडकरांची. मला कशाला टक्कर देणार ती? आम्हाला टक्कर द्यायला कशी? काँग्रेस राष्ट्रवादीला टक्कर नाही देणार की प्रकाश आंबेडकर येणार तुमच्या बरोबर? असं आहे की प्रकाश आंबेडकर हे जास्तीत जास्त मोदींच्या विरुद्ध बोलतात, हे तुम्ही विसरता. म्हणजे त्यांचं सुद्धा म्हणणं असंच आहे की मोदीचं राज्य हे बरोबर नाही, मोदींना सरकार म्हणून घालवलं पाहिजे, हे याच्यावर त्यांचा जास्त जोर आहे. तुम्ही त्यांचं भाषण काढा आणि किती वेळ ते मोदीवर बोलतात ते पहा. पण तरी ते येत नाहीत तुमच्या सोबत. ठीक आहे, आता अशा अनेक जे लोक जे आहेत सगळेच लोक आमच्या बरोबर येणार नाही, किंवा बीजेपीच्या आयडिओलॉजीचे सगळेच पक्ष त्यांच्या बरोबर जाणार नाही, हे काही होतं असं सगळ्यांचं. वंचित आघाडी जी आहे ती भाजपची बी टीम आहे असाही आरोप केला जातो. सगळ्यात जास्त फटका बसेल काँग्रेस राष्ट्रवादीला? हा, आता कल्पना नाही. आम्ही शेवटपर्यंत जे आहे ते बरोबर यावेत म्हणून प्रयत्न काँग्रेस पक्षही करतोय, आम्ही पण ती इच्छा जी आहे बाळगून आहोत. परंतु जर समजा ते उभे राहिले स्वतंत्रपणे, निश्चितपणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची मतच त्यांना मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये विभाजन होणार. किती प्रमाणात होणार याचं काय मला सांगता येणार, पण होईल, जे काही होईल कमी जास्त प्रमाणात. भुजबळ साहेब, पण मग राज ठाकरेंचं काय? राज ठाकरेंनाही तुम्ही भेटला होतात, राज ठाकरेंनाही तुम्ही आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करताय, पण ठरलं काही? राज ठाकरे येत आहेत आघाडीमध्ये? माझ्याशी काय राज ठाकरे यांचं काय राजकारणावर काय बोलणं झालं नाही, परंतु पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं आणि वर्तमानपत्रातून सुद्धा आलंय की राज ठाकरे जे आहेत हे, आणि त्या परवाच्या दिवशी त्यांच्या वर्धापन दिन होता मनसेचा, त्यावेळेला सुद्धा त्यांनी एकूण जी देशातली जी परिस्थिती आहे, मोदी सरकारची परिस्थिती आहे, त्याच्यावर प्रहार केलेले आहे. आणि मला असं वाटतं की कोणी निवडणुकीला उभं राहो किंवा न राहो, परंतु एखाद्या पक्षाच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध कुणी बोलू शकतो, भाष्य करू शकतो. पण राज ठाकरे ते चांगल्या प्रकारे करतात, म्हणून लोक ऐकतात. आणि तुम्ही जे आहे ताबडतोब सगळं म्हणजे लाईव्ह चालतं की नाही, कारण लोक बघतात. राज ठाकरे समजा आले आघाडीमध्ये तर मग ते स्टार प्रचारक असतील आघाडीचे. असं आहे की मी हायपोथेटिकल प्रश्नांना जे आहे उत्तर देऊ शकणार नाही. पण राजकारणात असतं पण एक आहे, जर तर राजकारणातच ते असतं. आले नाहीत तरी सुद्धा आता कुठे आहेत ते, तरी सुद्धा ते मोदीच्या विरुद्ध प्रचार करतातच आहे. राज ठाकरे जर तुमच्यासोबत आले तर तुम्हाला फायदा होऊ शकेल का? जे नुकसान वंचित आघाडीकडून होत आहे. परत तुम्ही मला हायपोथेटिकल प्रश्न विचारताय, असं झालं तर तसं होईल का, तसं झालं का तसं. आता मला काय माहिती की ते अगोदर त्यांनी कधी म्हटले नाही मला तुमच्या आघाडीत घ्या, आणि ती चर्चा माझ्या समोर तर काही झालेली नाही. माझ्या समोर अशी काही चर्चा झाली नाही. मला एवढंच माहिती आहे की ते ह्या सरकारचे क्रिटिक्स आहेत, त्या सरकारवर टीका करतात, आम्ही सुद्धा त्या सरकारवर टीका करतो. एवढा पुरता जो आहे आमचा जो आहे म्हणजे समान धागा आहे आमच्यातला. मुख्यमंत्री असं म्हणतात की राज ठाकरेंची भाषणाची स्क्रिप्ट आहे ती बारामतीवरून येते आणि पवार साहेबांची आणि राजसाहेबांची दोन्हीकडून जाऊ. म्हणजे राज ठाकरेंची स्क्रिप्ट खरंच बारामतीवरून येते का? हे राज ठाकरे जे आहेत आज बोलत नाहीये. आज गेली कित्येक वर्ष जे आहे त्यांच्या बोलण्यात सातत्य आहे. त्यांच्या भाषणात लोक जमतात, तुम्ही त्यांना जास्त प्रसिद्धी देतात, आणि त्यांना बारामतीवरून
काही म्हणजे मुद्दे घेण्याची काही आवश्यकता नाही. मुद्देच एवढे आहेत की 100 भाषणं त्यांनी जरी केली मोदींच्या विरुद्ध किंवा मोदी सरकारच्या विरुद्ध तरी सुद्धा कमी पडतील असं त्यांनी सुद्धा म्हटलं त्या दिवशी. आणि दुसरं म्हणजे बारामतीचं जवळ आहे, दिल्लीवरून ऑर्डर्स येतात आणि तुम्ही फॉलो करता, त्याचं काय? भाजपच्या लोकांनी 2014च्या निवडणुकीमध्ये भुजबळ, तटकरे आणि अजित पवार तुरुंगात जातील असं म्हणाले होते. फक्त भुजबळच गेले, तटकरे आणि अजित पवार बाहेरच राहिले. का त्यांच्यावर चालू आहेत ना केसेस, कोर्टामध्ये चालू आहेत ना मॅटर्स. आता त्या कोर्ट मॅटरच्या बद्दल कसं काय बोलायचं इथे मी? नाही, पण तुम्हाला निवडून टार्गेट केलंय असं काही वाटतंय? असं आहे की त्यांच्यावर सुद्धा केसेस सुरू आहे, म्हणजे हायकोर्टामध्ये सुरू आहे त्यांच्यावर. आता माझ्या बाबतीमध्ये त्यांना वाटलं असेल की याला जरा अगोदर याला टाका, काय माहित नाही. कारण 95-99चा माझा रेकॉर्ड चांगला नव्हता. काय कारण हे अगोदर? 95 ते 99चा माझा रेकॉर्ड त्यांच्या दृष्टीने चांगला नव्हता. तुम्ही जे म्हणता की दिल्लीची इडा आणि राज्यातली पीडा टळेल असं तुम्हाला वाटतं का? एक तुम्ही यासाठी एक कविता. भाई और बहनों, 15 अक्टूबर को हमारी सरकार आने के बाद किसानों के सारे सवाल हल कर दिए जाएंगे. किसानों को 1.5 गुना पैसा मिलेगा. मिलना चाहिए की नहीं मिलना चाहिए? आमच्याकडे भाषण त्यांचं झालं कांद्याच्या याच्यावर. आता कांदा जो है ना फेकून देता आमचा. मैं आपसे पूछता हूं, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? तो मिलना चाहिए, मग देतो कोण? हे या सगळ्या अशा गोष्टीमुळे जे आहे ना लोकांच्या मनामध्ये जे आहे शेतमाल फेकून द्यावा लागतोय, या सगळ्या गोष्टीमुळे लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे. आणि तो राग जो आहे मला असं वाटतं लोक कधी दाखवतात. बरं, एक तर जे आहे ही लढाई जी आहे ती मुळात ही संविधान विरुद्ध मोदी अशी लढाई आहे. यांचे लोक बघा ना, भाजपची सत्ता आली तेव्हा राज्यमंत्री अनंत हेगडे काय म्हणाले की आमचा महत्वाचं जर राज्यसभेत आमचं सगळं हे आलं बहुमत तर आमचं महत्वाचं काम म्हणजे संविधान बदलणं. बीजेपीचे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर काय म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये, थोड्या जागा कमी आहेत, त्या जागा वाढल्या राज्यसभेत या देशाचं संविधान बदलून टाकू. असं हे सगळे जे आहेत हे उठले जे आहेत हे संविधान बदलण्यासाठी जे सगळे उठलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या मते जे आहे ही जी लढाई आता जी होणार आहे ती संविधान विरुद्ध मोदी अशी लढाई आहे. एका ठिकाणी असं ते म्हणाले होते मोदी साहब कि मैं जा रहा था और एक नाली के पास एक आदमी चाय बना रहा था. तो मैंने देखा चाय कैसे बना रहा. तो उसने एक पाइप जो है गटर के नाले में डाला था और दूसरा मुंह जो है चूल्हे को लगाया था. गटर में गैस तैयार होता है, वो गैस जो है चूल्हे में आता है, चूल्हा जलता था, चाय बनती थी. तो मैंने कहा अभी तो ये ठीक है, चलो अभी क्या है सिलेंडर जो आहे अभी आता किती आता 350चा सिलेंडर 900 रुपयाला झाला तर आता सोपी गोष्ट आहे. सिलेंडर खाली झाला की तिकडे जायचं आपलं, तो एक पाईप तिकडे टाकायचा आणि एक तो तोंड सिलेंडरला लावायचं. फुकट गॅस, घर घर नाली, घर घर गैस, जिसकी लाठी उसकी भैंस. बनेगा पकौड़ा, बनेगी चाय. स्कूल कॉलेज भाड़ में जाए. आम आदमी के साथ मन की बात, अदानी अंबानी के साथ धन की बात. वारे शासन तेरा खेल, मांगा न्याय हो गई जेल. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आम्हाला इथे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि निवडणुकांसाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता एवढं बोलल्यानंतर जे आहे आता आणखीन ते चिडतील माझ्यावर, त्यावेळेला तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवा. धन्यवाद. न्यूजरूम स्ट्राईक मध्ये आज आपण इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.